आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, ठाणे महाराष्ट्र इथून मी सत्यजित अभयकुमार शाह. गेली 6 वर्ष मी अखंड म्हणजे न थांबता जी माझी चळवळ सुरू ठेवली आहे, ज्याला इंग्रजीमध्ये इक्विटी लिटरसी मिशन अथवा मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम असं म्हणतात. त्या मोहिमेद्वारे मी अनेक भारतीय गुंतवणूकदार अथवा समभाग गुंतवणूकदारांना त्यांच्या होणाऱ्या पुढे होऊ शकणाऱ्या चुका दाखवतो. त्यांना समभाग गुंतवणुकीविषयी जे गैरसमज आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करतो. कारण बहुसंख्य लोक समभाग गुंतवणुकीला नावच ठेवतात अथवा त्यांना अपयश येत असतं. काल मला एका 45 वर्षांच्या गृहस्थांचा कालचा व्हिडिओ पाहिल्यावर मला भ्रमणध्वनीवर त्यांनी संपर्क केला होता. त्यांनी काय सांगावं, सर माझे बऱ्यापैकी मी जे गुंतवलेले त्यातले बरेच पैसे गेले कारण मी नुकसानीत आलो. आणि मी कारण विचारलं, ते काय म्हणाले, मी माझ्या मित्रांचं ऐकून ते सांगतील ते डे ट्रेडिंग, हे ट्रेडिंग, ते ट्रेडिंग, फला केलं आणि नुकसानीत आलं. त्याच्यानंतर 2 का 4 दिवसांपूर्वी एका 28 वर्षाच्या आय टी इंजिनियरनी मला संपर्क साधला होता. त्याने मला त्याचा पोर्टफोलिओ पाठवला आणि त्याने दाखवलं मला. माझ्या मते, मी काही मोजले नाहीत, पण 16 ते 18 त्या समभाग होते पोर्टफोलिओमध्ये. कमी पण असतील, 14 असतील, 12 असतील, मला त्याच्यात घुसायचं नाही आहे. पण त्यातला एकच हिरवा होता, बाकी सगळे लाल होते. मग म्हटलं असं काय झालं, तर त्यांनी 42 दिवसांचा काहीतरी रोज 1 तास असा एक शिकवणी लावली होती, शिकवणी वर्ग. आणि ऑनलाईन नाही, ऑफलाईन तिकडे जात होते. त्याच्यामध्ये ते जे शिकले 42 दिवसात समभाग गुंतवणूक शिकले. म्हणजे खरंच कौतुक असेल ना त्या ग्रहस्थांचं. 42 दिवसात शिकले, 1.25 लाख गुंतवले. त्याच्या गुंतवणुकीवर 25.52 का 58% तोटा झाला. मग ते माझ्याशी बोलले, तर मी त्यांना सांगितलं माझे स्टेटस पहा, व्हिडिओ पहा. तर आता पटकन आजच्या विषयाकडे वळतो. आजचा विषय आहे मी जो घेतलाय तो सिलेक्शन ऑफ करेक्ट शेअर, ज्याला मराठीत योग्य समभागाची निवड. आता काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. अनेकदा लोक काय करतात, कोणाचे क इफ कोणाचंही ऐकतात ना, कोणाचंही. त्याचं शिक्षण काय, त्याला किती अनुभव आहे समभाग गुंतवणुकीतून, त्याने किती कमवलंय, त्यांना तोटा झालाय का तो स्वतः कंगाल झालाय. कारण मला एक शिक्षक माहिती आहेत, सो कॉल्ड ते पैसे घेतात बऱ्यापैकी आणि चांगले पैसे घेतात. ते स्वतः अजूनही कफल्लक आहेत. हे मला काही कळलं नाही. स्वतः शिकवतात आणि स्वतः कफल्लक, भरपूर हरलेत. म्हणजे ते भरपूर पैसा त्यांना भरपूर तोटा झालाय. मग असे शिक्षक घेऊन काय फायदा हो. त्याच्यापेक्षा आता मला कळून चुकलंय, हे असले शिक्षक नसलेले बरे. तो तोटा स्वतः करा ना, आणि तुम्ही चुकांमधून शिकता येतं. असो, आता माझ्या गुंतवणुकीच्या माझ्या प्रवासात घडलेल्या 2 घटना सांगतो. जेव्हा ते विंड एनर्जी वगैरे आत्ता परत सुरू झाले चांगल्या प्रकारे, त्याच काळात मी एक जो पूर्वीपासून सो कॉल्ड चालत आलाय, नंतर डबघाईला गेलेली, म्हणजे बहुतेक 2009ला ते काहीतरी 300-400 का काहीतरी त्याचा भाव झाला होता. नंतर अशी कोसळले की 2 का 3 रुपयाला आला होता. मग परत ते कोणीतरी एका मोठ्या उद्योगपतींनी त्याच्यात भरपूर समभाग घेतले, पण ते आता बाहेरही पडले. आता ते बाहेर पडल्यावर लोकांना कळलं पाहिजे की तो मोठा उद्योगपती का बाहेर पडतो. तर त्यालाही घर बसल्या नफा मिळणार असेल
तर तो का बाहेर पडतो? आता मी हे सुरू केलं आणि मी माझ्या स्टेटसला टाकलं, कारण मी स्टेटसला अशा अनेक गोष्टी टाकत असतो. असो, आता स्टेटसवरून निघाला म्हटल्यावर मित्रांनो, मी गेली 6 वर्ष दररोज 5, 10, 15, 20 असे स्टेटस फक्त समभाग गुंतवणुकी बाबत टाकत असतो. कधीच मी गुड मॉर्निंग, गुड नाईट आणि वगैरे काही करत नाही, कारण मला अशा गोष्टीत वेळ घालवायला आवडत नाही. मी वेळ मिळाला की पटकन नवीन समभाग काय मिळतोय का, कुठल्याबद्दल काही वाचायला मिळतंय का, हे सगळं टाकत असतो. आता माझ्या ओळखीच्यानी मला फक्त विचारलं, हा कसा आहे, एक नाव दिलं. काही नाही, सुदैवाने मला चालता चालता 3 बातम्या मिळाल्या, त्या फक्त त्याला पाठवल्या, कारण त्याच्यात सगळं दिलंय, त्याच्या प्रश्नाची उत्तरं दिलेत आणि त्याला एक खाली लिहिलंय, स्वतः शिकून तुला त्याच्यात गुंतवायचं तर तू शिक. आणि जे स्वतः शिकून वर येतात ना, ते आयुष्यभर विसरत नाहीत. आपण काय करतो, मला तू स्पून फिडिंग कर, कारण मग माझे हात घाण होत नाहीत, काही होत नाहीत, तूच सगळं करून दे. स्पून फिडिंगने काय 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 मिळणार आहे हो तुम्हाला? स्वतः कष्ट करा. असो, तर आता मी घेतलेला आणि त्या माणसाने सांगितलेल्याचे तुम्हाला फरक दाखवतो. आकडेवारी, आता त्याने सांगितलेला 6 महिन्यात त्याने वजा 0.99% तोटा, मी सांगितलेला 6 महिन्यात अधिक 67.98 नफा, 67.98, त्याचा 0.99 तोटा, माझा 67.98 नफा. YTD, इयर टिल डेट मी सांगितलेला आहे, त्याचा नफा 16.8% आणि त्या ग्रस्ताने सांगितलेला वजा 15.51% हा तोटा आहे. त्याच्यानंतर आता 1 वर्ष मी सांगितलेला तो वजा 0.93% तोटा आणि त्यांनी सांगितलेला वजा 30.78 हा तोटा. मग किती फरक आहे हो. त्या ग्रस्ताचा नुसता तोटा 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 आणि माझ्या ह्यानी 6 महिन्यात 67.98% नफा दिलाय हो. काय वाईट आहे? आता पुढचं प्रमोटर्स होल्डिंग, त्याने सांगितलेल्या 13.25%, मी सांगितलेल्या किंवा आता मी घेतलं, मी सांगितलं नाही, मी स्वतः घेतलं, त्याचे 55.97% प्रमोटर्स होल्डिंग. बुक व्हॅल्यू त्याची 4.51, बुक व्हॅल्यू माझी 53.6. कुठे चुकतंय, कुठे चुकतंय? आता तर माझा हा 52 वीक हायला चाललाय म्हणजे आता अक्षरशः जवळ चाललाय 52 वीक हायला. म्हणजे समभाग शोधताना ना स्वतः डोकं लावा ना, स्वतः. दुसऱ्याच्या डोक्याने का चालतं? तुम्हाला नुकसान झाले तर चालेल हो, पण कारण तुम्ही त्याच्यातून शिकता, तुम्ही ती चूक परत करणार नाही. आणि माझ्यासारखा एखादा मूर्ख माणूस असतोच चुका काय होतात त्या दाखवून द्यायला. तुम्ही विचार करा, कोणीही चुका काय होतात ते दाखवून देत नाही आणि मी मूर्ख ते दाखवून देतो चुका, कारण चुका टाळाव्यात, आपोआप नफा वाढतो. आता मी सांगितलेला ना जो समभाग आहे, त्याने आज फक्त 5 रुपयांनी खाली आज वर गेलाय कालच्यापेक्षा. आज एका दिवसात 2.82 नी वर गेलाय, पण आजच्या डेज हाय हा 52 वीक हायच्या थोडा 5 रुपयांनी मागे आहे. आणि त्या दुसऱ्या माणसाने जो सांगितला होता, आणि हा म्हणे पूर्वी अतिशय चांगला होता, तो आज 52 वीक्स लोच्या जवळ आहे. तुम्ही हा विचार करा. आता दुसरा समभाग, हा समभाग FMEG सेक्टर मधला आहे.
मी शोधला होता त्या समभागाचं 6 महिन्यात 43.77% नफा म्हणजे अंदाजे 44% नफा 6 महिन्यात. एका वर्षात 0.13. पण त्या दुसरा मला माझ्या एका नातेवाईकांनी सांगितलेला, "अरे तो का घेतो? हा घे. मी नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये बघितले, त्यांचेच वापरतात." वगैरे वगैरे. आणि तो तर जुना आहे. त्या एका वडिलांनी सुरू केला, ते वारले खूप वयस्कर होऊन, त्यांची मुलं सांभाळतायत. म्हणजे मी तुम्हाला परत परत सांगतो, मागेही सांगितलं, मी पुस्तकी ज्ञानानुसार चालत नाही. मी माझी स्वतःची पद्धत काढतो आणि मला नेहमी फंडामेंटली स्ट्रॉंग समभाग लागतात. आता 6 महिन्यात त्याने 44% नफा दिला. आणि त्या माझ्या नातेवाईकांनी सांगितलेल्यानी वजा 1%. एका वर्षात माझ्या याने +0.13. मला समजू शकतं, 24 सप्टेंबर 2024 पासून मार्केट खाली आलंय आणि मी हे 1 वर्षाचं घेतलंय, म्हणजे तोच काळ आहे. पण माझा तर फक्त 0.13% नफा दिलाय माझ्या याने, आणि ज्या नातेवाईकांनी मला सांगितलेलं त्याचा वजा 25.73% तोटा, जी अतिशय पूर्वीची कंपनी आहे. आणि 5 वर्षात माझ्या ह्यानी 795% नफा 5 वर्षात, म्हणजे 10% 159% नफा. आणि त्याने 5 वर्षात 123% नफा, म्हणजे दर साल 24.6. अहो 24.6 कुठे आणि 159% कुठे, दर साल शेकडा. कळतोय का फरक? पण असो. तर आणि तो जुना आहे ना, मी घेतलेला तो मी 998ला घेतलेला समभाग, आणि आज तो अक्षरशः 800%नी वर आहे त्या भावापासून. आणि आज तो दुसरा जो आहे तो फक्त 125%नी वर आहे आज. म्हणजे हे मला महत्वाचं सांगायचं. तुम्ही घेताना चांगले घ्या ना, स्वतःचं डोकं लावा. मला टिप्स द्या, मला स्पून फिडिंग करा. टिप्स वगैरे राकेश झुंझुनवाला किंवा वॉरन बफेट टिप्स नव्हते घेत, स्वतः शोधायचे. आणि यात काहीही कठीण नाही. भरपूर नफा मिळतो, एक लक्षात ठेवा, भरपूर नफा. राकेश झुंझुनवालांनी कधीच नोकरी नाही केली. त्यांचं शिक्षण संपल्या वडिलांना 5,000 रुपये मागितले, संपला विषय. आणि ते जेव्हा जग सोडून गेले 37,500 करोड त्यांच्याकडे होते. हे आपल्याला कमीपणाचं वाटतं. मी एवढा हुशार, मी व्हाईट कॉलर्ड, आणि मी समभाग गुंतवणूक करू का नको करू? मी आता जेवढ्यांशी बोललो त्यांना निवृत्तीनंतर काहीच नाही तयारी केली, अजूनही काहीच नाही. माझ्याकडे सगळा चार्ट तयार आहे, त्या चार्ट प्रमाणे माझं सुरू आहे काम. मी पैसे काढतोय, उरलेला माझं मी बघत असतो. माझं राहिलं किती, पोर्टफोलिओ व्हॅल्यू कितीनी कमी झाला, काही नाही. अगदी शांतपणे चाललंय. गेले 1 वर्ष एवढं मार्केट खाली असून सुद्धा अतिशय चांगलं चाललंय. आता मध्ये मी 8 दिवसापूर्वी काही समभाग शोधले, 15 दिवसांपूर्वी, 1 महिन्यापूर्वी, 1.5 महिन्यापूर्वी. मला चांगले मिळाल्यावर मी घेतो, आणि मी माझ्या भाषेत जे रिशफल म्हणतात ते रिशफलही करतो. अहो ते समभाग 1 महिन्यात 75% वाढलाय. एक समभाग त्यातला 1 महिन्यात. कोण देते हो तुम्हाला? तर हे सगळं बघा तुम्ही, हे खूप महत्वाचं आहे. योग्य प्रकारे तुम्ही समभाग निवडा, थोडंसं डोकं लावा, कोणाचा सल्ला घेऊ नका. पण तुम्ही ह्यात दिवसातून तुम्हाला 1
अर्धा तास देता येत नाही? तुम्ही दिवसातून 2-2 तास सुविचार पाठवण्यात घालता. त्याच्यानंतर ते हे काय हॅपी मराठी डे, वर्ल्ड मराठी डे असं इंग्रजीतून तुम्ही पाठवता लोकांना. हे असलं वेडे वेगळे म्हणजे वेडे चाळे बंद करा. हे सगळं अंमलात आणा. हा अथवा माझे सगळे आधीचे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर कृपया लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि त्याच्यानंतर स्वतःही तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमचे मित्र, नातेवाईक सगळे त्यांना पाहायला उद्युक्त करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. हे माझे सगळे तुम्हाला व्हॉट्सअप पाहायचे असतील तर माझे सगळे संपर्क क्रमांक माझ्या म्हणजे आता जे खाली डिस्क्रिप्शन आहे त्याच्यात दिलेले आहेत. माझा ईमेल ID दिला आहे. तेव्हा असाच एखादा व्हिडिओ घेऊन परत भेटूया. नमस्कार. जय हो.